बघा मुलांनो, प्रश्न 5वा नमुना प्रश्नामधला आपल्याला काय करायचं आहे, 5वा प्रश्न इथं घ्यायचा आहे. तर 5वा प्रश्न काय आहे बघा मुलांनो, 6, 4, 2, 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या आहे. आता इथं संख्या दिलेली आहे. प्रश्न खूप सोपा आहे आणि छोटासा आहे, लक्षपूर्वक बघा. तर बघा इथं संख्या काय काय दिल्यात मुलांनो तुम्हाला, 6, 4, 2, 1 आणि 0 ह्या संख्या दिलेल्या आहेत किंवा हे अंक दिलेले आहेत. अंक किती आहेत मुलांना मोजा, 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. टोटल 5 अंक दिले आहेत. त्यांनी सांगितलं यांचा एकदाच उपयोग करा, म्हणजे परत रिपीट संख्या घ्यायची का आपल्याला इथं, तर ती रिपीट घ्यायची नाही. मग करून मिळणारी एकदाच उपयोग करून मिळणारी किमान म्हटल्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितले किमान म्हणजे काय, लहानात लहान संख्या किंवा लहान संख्या. लहान संख्या आणि ती किती अंकी असली पाहिजे, 5 अंकी असली पाहिजे. मग अंक आपल्याकडे 5 दिलेले आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर काढणं काय आपल्याला अवघड नाहीये. मग किमान म्हणल्यानंतर अगोदर काय करणार मुलांना, तुम्ही सगळ्यात लहान अंक इथं घेणार आहे, सगळ्यात छोटा. मग आता परत इथं शून्याकडे जायचं नाही. का नाही जायचं, कारण तुम्हाला माहिती आहे शून्य जर आपण इथं उभा केला आणि याच्यासमोर किती संख्या लिहिल्या तर या शून्याची किंमत आहे का, नाही. पण या शून्याच्या जर सुरुवातीला एखादा अंक जर तुम्ही इथं उभा केला तर या शून्याची किंमत वाढत असते किंवा शून्य त्याच्या बाजूला असल्यामुळं त्या अंकाची किंमत वाढत असते. त्याच्यामुळे शून्य सुरुवातीला घ्यायचा नाही. मग शून्यापेक्षा लहान असणारा कोणता आहे बरं, 1 हा अंक आहे. मग तुम्ही काय करा, 1 हा अंक इथं घ्या. नंतर 1च्या नंतर 0, परत 2, 4 आणि 6. बघा किमान 5 अंकी संख्या तुम्हाला तयार करायला सांगितली होती. तर या संख्यांपासून किंवा या अंकांपासून कोणती संख्या तयार झाली तुमची, 10,246 ही संख्या तुम्हाला इथं मिळते. तर मग पर्याय क्रमांक तुम्ही इथं बघू शकता कोणता आहे पर्याय क्रमांक, बघा बरं मुलांनो. तर पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. 10,246 ही संख्या तुम्हाला इथं मिळते. खूप छोटासा प्रश्न होता आणि सोपा सुद्धा होता. फक्त लक्षपूर्वक बघायचे. किमान म्हणलं की काय करायचं, तुम्हाला छोट्या अंकांपासूनच सुरुवात करायची. आणि हा शून्य जो तुम्हाला इथं दिलेला असतो तो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी किंवा तुमचं कन्फ्युजन वाढवण्यासाठी दिलेला असतो. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं की कुठला अंक आपल्याला कुठं लिहायचा आहे. मुलांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न आपण इथं बघू. आता बघा मुलांना, प्रश्न 6वा बघा लक्षपूर्वक. तर बघा प्रश्न काय दिलाय, 6,54,872 6,54,872 या संख्येतील 4 व 7 या 2 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता मुलांना स्थानिक किंमत तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर स्थानिक किंमत लक्षात येण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं एकक, दशक, शतक, हजार ह्याच गोष्टी येणं महत्त्वाच्या आहेत. ते जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर स्थानिक किमतीवरील कुठलाही प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. त्याच्यामुळे अवघड असं काहीच नाही. फक्त एकक, दशक, शतक, हजार, लाखापर्यंत जरी गोष्टी लक्षात आल्या तरी पुढच्या आपोआप येऊन जातात. बरोबर आहे. तर मग आता आपल्या इथं काय करायचं, संख्या लिहून घ्यायची मुलांना. संख्या काय दिलेली आहे बघा आपल्याला, 6,54,872 बरोबर आहे. ही संख्या दिलेली आहे. या संख्येमध्ये कुठले 2 अंक सांगितले बरं आपल्याला ओळखायला, तर 4 आणि 7. मग 4 कुठे मुलांना, इथं. 7 कुठे, इथं. आता ह्यांच्या डोक्यावर काय करा, एकक दशक लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि इथं काय मुलांनो, लक्ष. कारण संख्या आपल्याला वाचता आली म्हणजे बाकीच्या गोष्टी पण कळतातच. बरोबर आहे. तर मग आता हे जे 4ची किंमत आहे ती कोणत्या, 4ची किंमत कितव्या स्थानावर आहे, हजार स्थानावर. पण जर समजा तुम्हाला तेही लक्षात येत नसेल की बाबा एकक, दशक, शतक कळत नाही, तर मग तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. तर हे जे 4 आहे तर याची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली. हे 4 जशाला तसे लिहून घ्या. 4च्या समोर किती अंक आहेत एवढं तर समजतंय तुम्हाला. 4च्या समोर किती अंक आहेत मुलांना, 1, 2, 3 अंक दिले. मग सरळ काय करायचे, 3 शून्य लिहून टाकायचे. भले तुम्हाला समजत नाही की 4 हा कितव्या स्थानावर बसलेला आहे किंवा त्याची स्थानिक किंमत किती आहे, हे जरी समजत नसेल तरी काही फरक पडत नाही. जी संख्या सांगितली त्या संख्येच्या समोर किती अंक आहेत तेवढ्या अंकाच्या ऐवजी तुम्ही तिथं तेवढे शून्य लिहून टाका, तुमचं उत्तर चुकणार नाही. मग इथं किती अंक होते मुलांना, 1, 2, 3. मग मी 3 शून्य लिहून टाकले. परत 7चं विचारले. मग आता 7 लिहून घ्या. 7च्या समोर किती अंक आहेत मुलांना, तर एकच अंक आहे, त्याच्या समोरचा 1 शून्य लिहून घ्यायचं. म्हणजे 7ची किंमत काय आहे, दशक स्थानी म्हणजे 10. बरोबर आहे.
तर जरी तुम्हाला एकक दशक नाही लक्षात आलं तर तो अंक बघायचा, त्या अंकाच्या समोर किती अंक दिले तेवढे शून्य त्याच्या समोर लिहून टाकायचं, तुमचं उत्तर इथं चुकणार नाही. मग आता इथं परत काय सांगितले की त्या दोन अंकांची स्थानिक किमतीमधील फरक किती आहे, फरक विचारलाय म्हणजे पुन्हा तुम्हाला काय करायचं मुलांनो, तर इथं वजाबाकी करायची. तर मग इथे 4000 आणि खाली 70 ही संख्या आली, या दोघांची वजाबाकी करा. शून्यातून शून्य गेला शून्य, परत तुम्हाला माहिती आहे शून्यातून 7 जात नाही, तर हे एवढ्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगायची गरज नाही. पण काही मुलं असतात, 1% तरी मुलं असे असतात की त्यांना कुठला शून्य कुठं घ्यायचा आणि कुठला अंक कुठून घ्यायचा हे लक्षात येत नाही. त्यामुळे मी हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न इथं करत आहे. मग आता बघा, ह्याकडून आपण इकडं पुढं गेलो तर इथंही शून्य, परत या शून्याकडून पुढं जायचं. इथं 4 आहेत, इथं 3, परत त्यांनी याला उसना 1 दिला, नंतर इथं 9 राहिले आणि परत ह्याने याला 1 उसना दिला, तिथे झाले 10. तर 10तून 7 जर वजा केली मुलांनो तर उरतात किती, 3. आणि बघा 9च्या खाली कुठली संख्या नाही, जशाच तशी घ्या, आणि 3च्याही खाली कुठली संख्या नाही. तर मग तुमचं उत्तर जे आहे 3930 हे तुम्हाला मिळतं. कारण दोन संख्यांमधला फरक तुम्हाला विचारलेला आहे, दोन संख्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक तुम्हाला विचारला होता. तर तो फरक किती आहे मुलांनो, 3930 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. पर्यायामध्ये जर तुम्ही शोधलं तर पर्याय क्रमांक किती तुमचं उत्तर आहे मुलांना, तर पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे. आणि संख्या किती आलेली आहे, 3930 ही आलेली आहे. तर चला मुलांनो बघा, नमुना प्रश्नमधला आपला शेवटचा प्रश्न जो आहे तो 7 नंबरचा, तो आपल्याला इथं बघायचा आहे. 6 प्रश्न आपण अगोदर बघितलेत आणि ते मी सविस्तर तुम्हाला इथं सोडून दाखवलेले आहेत. 7वा आणि शेवटचा प्रश्न नमुनामधला आहे, तर बघून घ्या. 0, 1, 3, 5 हे अंक एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी विषम संख्या आहे. आता बघा, प्रश्न सोपाच आहे, अवघड असं काही नाही. संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्याच संख्येपासून संख्या तयार करायची. तर मग आता बघा मुलांनो, संख्या काय दिलेली तुम्हाला किंवा अंक काय आहे, तर 0, 1, 3, 5 हे 4 अंक दिलेत. आणि काय सांगितलं, हे अंक एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान कशी करायची बरं, लहानात लहान. आता बघा, इथं तुम्हाला किमान हा शब्द दिलेला नाही, तर सरळ लहानात लहान असा दिलेला आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं की इथं संख्या लहान तयार करायची. कुठली संख्या तयार करायची बरं, लहान. पण आणखीन एक गोंधळ याच्यामध्ये त्यांनी उडवला आहे आपला, की विषम संख्या तयार करा. मग आता आपण संख्या प्रकार, जो आपला चॅप्टर आहे संख्या आणि संख्या ज्ञान, याच्यामध्ये आपण संख्यांचे जे प्रकार घेतलेले आहेत मुलांनो, त्यामध्ये आपण विषम संख्या सविस्तररित्या सोडून दाखवलेली आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संख्यांविषयीचे जे प्रकार आहेत त्याची लिंक मी दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही काय करायचं की विषम संख्या किंवा बाकीच्या ज्या काही संख्या मी इथं शिकवलेल्या आहेत त्या सर्व संख्या तुम्ही तिथं बघून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विषम संख्या म्हणजे काय. तर आता विषम संख्या म्हणजे काय मुलांना मी थोडक्यात सांगते. ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी आपण म्हणलं तरी पण चालेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्येला आपण काय म्हणत असतो, विषम संख्या म्हणतो. म्हणजे जी संख्या आपल्याला इथं तयार करायची त्या संख्येच्या एकक स्थानी कुठली संख्या आली पाहिजे बरं मुलांनो, तर 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या अंकापैकी कुठलाही एक अंक इथं आला पाहिजे, तर ती विषम संख्या होते. आणि विषम संख्या तयार करायला अवघड नाही, पण त्यांनी काय सांगितलंय की बाबा लहान संख्या तयार करा. कुठली करा, लहानात लहान संख्या तयार करा. मग लहानात लहान संख्या विचारली म्हणजे तुम्हाला सुरुवात कुठून करायची मुलांना, तर छोट्या संख्येपासून. मग परत इथं गोंधळ काय आहे की 0 आलाय. मग 0ला अगोदर घ्यायचंय का तुम्हाला, नाही घ्यायचं. मग 0पेक्षा मोठा अंक कुठला आहे, 1. मग 1 घ्या, 1च्या नंतर तुम्ही 0 घेऊ शकता. 1, 0, नंतर 3 आणि नंतर 5. मग आता 1035 ही संख्या मला इथं मिळाली मुलांनो. तर बघा बरं, सांगा तुम्हीच लवकर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की 1035 हे पर्याय बरोबर आहे का आपला. कारण बघा, एकक स्थानी 5 हा अंक ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळं हे उत्तर आपलं बरोबर आहे. इथे विषम संख्याला आपण म्हणू शकतो, कारण विषम संख्येची व्याख्याच काय आहे मुलांनो, की विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 ह्यापैकी कुठलाही अंक असेल तर ती विषम संख्या असते. तर मग आपल्याला लहानात लहान संख्या सांगितली होती, ती 1035 ही संख्या आपल्याला इथं मिळाली. पण आता आपल्याला आपलं उत्तर बरोबर आलंय का नाही हे पर्यायावरून चेक करावं लागेल. तर मग पर्याय काय दिलेत मुलांनो, बघा 1053. आता जर तुम्ही पर्याय चेक केले तर बघा पर्यायामध्ये 3, 5, 5 आणि हा 0 जर सोडला,
इथं काय दिलेले शेवटी 0, मग 0 असेल तर कुठली संख्या असते मुलांनो? समसंख्या असते. मग सी हा पर्याय तर तुमचा येणार नाही. मग तुमच्याकडे 3 पर्याय उरलेत. 3 पर्यायामध्ये 1035 इथं ऑलरेडी दिलेला आहे डी पर्याय क्रमांकामध्ये. पण सर्वात लहान संख्या तीच आहे का हे चेक करा. तर इथे 1053 दिले, इथं किती दिले? 1305 दिलेली आहे आणि इथे 1035 दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे ही आपली 4 अंकी सर्वात लहान पर्यायामधून सर्वात लहान पर्यायामधून 1035 ही संख्या इथं तयार झालेली आहे. मुलांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर काय करायचं? आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला इथं करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही नवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा कुठल्याही विषयावर आधारित प्रश्न तुम्हाला अवघड जात असतील, त्या बाबतीत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याच्यावर प्रश्न किंवा त्याच्यावर आधारित प्रश्न मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर मुलांनो, आपण काय केले बघा, संख्या आणि संख्याज्ञानमध्ये जे नमुना प्रश्न होते टोटल किती? 7 प्रश्न. ते टोटल 7 प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. आणि आता जे पुढचा स्वाध्याय आहे तुमचा 1.1 तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हे सगळे व्हिडिओ कोणीही बघायला विसरायचं नाही, ज्याच्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. आणि ही जी 2026ची जी परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ खूप उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्ही काय करायचे? सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय करायचं तुम्हाला? तर बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. कशामुळं? कारण पुढचा जो व्हिडिओ मी घेऊन येईल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन काय करायचं? प्रेस करून ठेवायचं आहे.